नमस्कार मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे जेली। त्याकरिता मी इथे फ्रुटी घेतलेली आहे, कोकम सरबत घेतलेला आहे आणि अगर अगर पावडर घेतलेली आहे। या दोन्हीमध्ये शुगर कंटेन असते। तर आता आपण वळूया पुढच्या कृतीकडे। मी एक पॅन ठेवला आहे। आता त्यामध्ये हे जे फ्रुटी आहे ते मी घालत आहे। थोडंसं मी यामध्ये पाणी घालत आहे। मी यामध्ये साखर वापरत नाही, कारण फ्रुटीमध्ये साखर ऑलरेडी असते। आता हे आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे। फ्रुटी छान उकळलेली आहे। आता यामध्ये मी पाव चमचा इतका अगर अगर पावडर घालत आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे असं स्टर करत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता फ्रुटी आपली जेली फॉर्म मध्ये यायला लागलेली आहे। स्पॅच्युला वरती। आता या स्टेजला मी गॅस बंद करते आणि आपल्याला हे जेली आता सेट करायला ठेवायचं आहे एका भांड्यात। आता रूम टेम्परेचरवर हे लिक्विड आलेलं आहे। आता मी याला बर्फाच्या ट्रेमध्ये सेट करते। आता मी एका पॅन मध्ये 1 कप इतकं पाणी घालत आहे। याला छान उकळी आली का आपण यामध्ये कोकम सरबत घालूया। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता मी यामध्ये हा कोकम सरबत घालत आहे। यामध्ये पण मी साखर घालत नाही, कारण कोकम सरबत मध्ये ऑलरेडी साखर आहे। इथे मी अर्धा चमचा इतका अगर अगर पावडर घालत आहे। हे आपल्याला ढवळत राहायचं आहे। साधारण 5 मिनिटं इतकं वेळ लागतो याला। तुम्ही बघू शकता जेली प्रोसेस चालू झालेली आहे। आता या स्टेजला मी गॅस बंद करते आणि याला रूम टेम्परेचर इतकं थोडंसं थंड करून घेते।
अशा प्रकारे फ्रीजमध्ये ठेवून आपली जेली सेट झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे जेली ही। आपली जेली खाण्यासाठी तयार आहे।